मराठी व्याकरणातला संधी हा भाग अनेकांना अवघड वाटतो, नाही का? विशेषतः टेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी तर हा विषय खूपच महत्त्वाचा आहे. पण काळजी करू नका. आज आपण संधीची ही किचकट वाटणारी संकल्पना एकदम सोप्या भाषेत, अगदी गणिताच्या सूत्रांसारखी उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कधी विचार केलाय का की सूर्य आणि उदय हे दोन शब्द एकत्र येतात आणि सूर्योदय कसा काय बनतो? ही काही जादू वगैरे नाहीये. यामागे एक पक्क व्याकरणाचं समीकरण आहे, एक कोड आहे, जे आज आपण सगळे मिळून सोडवणार आहोत. तर आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी संधी म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेऊ. मग त्याचे 3 मुख्य प्रकार कोणते आहेत ते बघू आणि त्यापैकी विसर्ग संधीवर जास्त लक्ष देऊ. त्यानंतर विसर्ग संधीची 4 महत्त्वाची सूत्र, काही सामान्य चुका आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी खास टिप्ससुद्धा आहेत. चला तर मग आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया. संधीची संकल्पना समजून घेण्यासाठी आपण तिला एक सोपं नाव देऊया, शब्दांची मैत्री. व्याकरणाच्या भाषेत सांगायचं झालं तर संधी म्हणजे काय? तर बघा, पहिल्या शब्दाचा शेवटचा ध्वनी आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला ध्वनी हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक नवीनच ध्वनी तयार होतो. आणि इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे, जी टेट परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे. संधी ही शब्दांची जोडणी नाहीये, तर ती ध्वनींची मैत्री आहे. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. आता हे समजून घेऊया की संधीची ही संपूर्ण संकल्पना 3 मुख्य स्तंभांवर म्हणजेच 3 प्रकारांवर उभी आहे. एकदा का हे प्रकार कळले की पुढच्या गोष्टी एकदम सोप्या होतील. तर हे आहे ते 3 मुख्य आधारस्तंभ. पहिला, स्वरसंधी, नावाप्रमाणेच जिथे 2 स्वर एकत्र येतात. दुसरा, व्यंजनसंधी, ज्यात व्यंजन आणि स्वर किंवा 2 व्यंजने एकत्र येतात. आणि तिसरा, आपला आजचा मुख्य विषय, तो म्हणजे विसर्गसंधी. चला तर मग थेट आपल्या आजच्या मुख्य विषयावर येऊया. विसर्गसंधी समजून घेण्यासाठी एक सुपर फॉर्म्युला आहे, जो समजला की ही संकल्पना अगदी सोपी होऊन जाईल. बघा, हा आहे तो आपला सुपर फॉर्म्युला. एकदम सोपा आहे. पहिल्या शब्दाच्या शेवटी काय आहे? विसर्ग, म्हणजे ते 2 टिंब. आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला स्वर किंवा व्यंजन. बस हे समीकरण जुळलं की झाली आपली विसर्गसंधी. उदाहरणार्थ, मनः यातला विसर्ग आणि रंजन हा शब्द एकत्र आला की मनोरंजन तयार होतो. आता आपण विसर्गसंधीच्या जरा खोलात जाऊया आणि तिचे 4 महत्त्वाचे आणि तर्कशुद्ध नियम म्हणजेच सूत्र पाहूया. चला, हे 4 नियम आपण एकामागे एक पाहू. पहिला नियम सांगतो की विसर्गाचा ओ कधी होतो. दुसरा नियम सांगतो की त्याचा र कधी होतो. तिसरा नियम थोडा वेगळा आहे, तो श, श किंवा स कधी होतो ते सांगतो. आणि चौथा, तो कधी अजिबात बदलत नाही हे स्पष्ट करतो. तर आपलं पहिलं सूत्र, विसर्गाचा ओ होणं. नियम एकदम सरळ आहे. विसर्गाच्या आधी अ हा स्वर आला, जसं मनःमध्ये न मध्ये अ आहे, आणि पुढे मृदू व्यंजन आलं, जसं योगमधला य, की विसर्गाचा सरळ ओ होतो. म्हणूनच तर मनः अधिक योग मिळून मनोयोग बनतो. आता सूत्र क्रमांक 2, विसर्गाचा र होणं. इथे नियम असा आहे की विसर्गाच्या आधी जर ई किंवा उ हे स्वर असतील तर त्या विसर्गाचा र होतो. उदाहरणार्थ, दू मध्ये उ स्वर आहे, पुढे जन आल्यावर तो बनतो दुर्जन. इथे तो र आपल्याला रफाराच्या रूपात दिसतोय. तिसरं सूत्र जरा इंटरेस्टिंग आहे. इथे विसर्गाचं काय होणार हे पूर्णपणे पुढच्या व्यंजनावर अवलंबून आहे. म्हणजे बघा, पुढे च किंवा छ आलं तर विसर्गाचा श होतो, पुढे जर क किंवा प आलं तर त्याचा श होतो, आणि त किंवा थ आलं तर स होतो. म्हणजे सगळा खेळ पुढच्या शब्दावर आहे. आणि हे चौथं सूत्र हा एक महत्त्वाचा अपवाद आहे. लक्षात ठेवा, जर विसर्गाच्या आधी अ असेल आणि पुढे क, ख, प किंवा फ यांसारखी कठोर व्यंजनं आली तर तो विसर्ग अजिबात बदलत नाही, तो जसा आहे तसाच राहतो. म्हणूनच प्रातः अधिक काल हे प्रातः कालच राहतं. चला, नियम तर आपण शिकलो, पण परीक्षेत होणाऱ्या काही सामान्य चुका टाळण्यासाठी या ज्ञानाचा वापर कसा करायचा हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आता बघा, परीक्षेत नेमक्या कोणत्या चुका होतात हे असे सापळे असतात ज्यात आपण हमखास अडकतो. पहिली चूक, मनोरंजन शब्दात ओ दिसला की लोकांना लगेच वाटतं ही स्वरसंधी आहे, पण नाही. आपण नियम 1 मध्ये पाहिलंय की तो मनपासून आलाय, म्हणजे ही विसर्गसंधी आहे. दुसरी चूक, प्रातःकाल लिहिताना अनेक जण विसर्ग गाळून टाकतात, पण आपला नियम 4 काय सांगतो? तो कायम राहायला हवा.
आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे तुमची फायनल रिव्हिजनसाठीची शॉर्टकट मॅट्रिक्स. या एका टेबलमध्ये आपण शिकलेले चारही नियम, ते कधी वापरायचे आणि त्यांची उदाहरणं, सगळं काही आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी फक्त ह्या एका तक्त्यावर नजर टाकली तरी सगळं आठवेल. चला एक प्रश्न सोडवून बघूया. हा टेट परीक्षेत येऊन गेलेला प्रश्न आहे. मनोयोग या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? पर्याय आहेत ए मन प्लस योग, बी मनो प्लस योग आणि सी मनः प्लस योग. काय वाटतं? अगदी बरोबर, उत्तर आहे सी मनः प्लस योग. आठवते का आपलं पहिलं सूत्र? विसर्गाचा ओ होतो. चला अजून एक छोटा प्रश्न. रज अधिक कण मिळून काय होईल? आपलं चौथं सूत्र आठवा. आठवलं का? एकदम बरोबर, उत्तर आहे रजकण. कारण पुढे क आल्यामुळे विसर्ग तसाच्या तसा राहतो, तो बदलत नाही. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या विभागाकडे. इथे आपण हे सगळं ज्ञान परीक्षेमध्ये प्रभावीपणे कसं वापरायचं याबद्दल काही अगदी व्यावहारिक टिप्स पाहणार आहोत. तर मग यशासाठी काय लक्षात ठेवाल? नुसते नियम पाठ करण्याऐवजी प्रत्येक शब्दाला एका समीकरणासारखं बघा आणि ते सोडवा. रोज थोडा सराव करा. याने आत्मविश्वास नक्की वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सातत्य हाच यशाचा खरा मंत्र आहे. चला तर आज आपण काय काय शिकलो याची एक उजळणी करूया. आपण संधीची संकल्पना समजून घेतली, त्याचे तीनही प्रकार पाहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विसर्ग संधीच्या चारही नियमांवर मास्टरी मिळवली. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. आता हे फॉर्म्युले कळल्यावर असं नाही का वाटत की आपल्या रोजच्या बोलण्यातले कितीतरी शब्द हे खरं तर सोडवण्याची वाट पाहणारी किचकट पण सुंदर अशी व्याकरणाची समीकरणं आहेत? यावर नक्की विचार करा.